होत असलेल्या या छोट्या अशा बैठकीस उपस्थित विधिमंडळातील आमचे सहकारी भारतीय जनता पार्टीच्या नेत्या सन्माननीय आमदार चित्रताई वाघ, हाऊसिंग सेक्टर मध्ये जिजामाता नगर असेल, अभिदय नगर असेल, ज्यांना अनुभव आहे आणि तळमळ आहे असे माझे मित्र नंदकुमार काटकर आज वर्षा गणेश शिंदे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्याला आश्वस्त करायला मिळाले। आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की अभिदय नगरचा पुनर्विकास रखडला होता। मी त्यामध्ये लक्ष घातलं आणि आज अंतिम टप्प्यावर शासन स्तरावर तो विकास आपण आणून ठेवला। त्याच पद्धतीने जिजामाता नगर विधेयकमध्ये उपोषण झालं, त्यावेळेला चित्रताईने हा विषय माझ्या कानावर घेतला आणि तत्काळ मी त्या ठिकाणी उपोषणाला भेट द्यायला आलो। त्या ठिकाणी जिजामाता नगरमध्ये तिसरी पिढी आहे सांगतात, त्याच्यामुळे हा विषय खूप सिरियस घेण्याची आवश्यकता आहे। तसं पाहिलं तर माझा पहिला काही या विषयाशी संबंध नव्हता, परंतु अलीकडच्या काळात संबंध आला आणि ज्या पद्धतीनं आपण अभिदय नगरला पुनर्विकासासाठी प्रयत्न केले, मी आपल्याला शब्द देतो की निवडणुकीनंतर तात्काळ 13-2 कारवाई असेल किंवा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक लावून हा विषय पुढे न्यायचा असेल, मी आपल्याला शब्द देतो महिनाभरात 15 तारखेची निवडणूक झाली की महिनाभरात राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत सर्व वरिष्ठ पातळीवरची आपण बैठक लावू आणि आपण त्या ठिकाणी आपला निर्णय घ्यायला शासनाला भाग पाडू। आणि आपण केलंय, करून दाखवलंय। अभिदय नगरच्या बाबतीत करून दाखवले, तर बाजूला जिजामाता नगरच्या बाबतीत सुद्धा आम्हीच काम करणार आहोत। आता समजा दुसरे लोक तुमच्याकडे आले, समजा तुम्ही आम्हाला मतदान नाही केलं, तर आमच्या मागे आशीर्वाद उभा केला नाही, ते निवडून आले तर काय करणार आहे तो सांगा मला। राज्यात सत्ता आमची, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे साहेब, केंद्रात सत्ता आपली आणि उद्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचीच सत्ता येणार आहे। आणि मग हे काय करणार आहे, मनसेचा एक नगरसेवक येऊन काय तो क्षमतेने काम करू शकतो। मग अशा वेळेला आपण विचार करणार आहोत की कोणाच्या हाती अधिकार आहेत, कोण आपल्यासाठी करू शकतो। आणि अशा प्रकारे तुम्ही शांतपणे बारकाईनं विचार केला तर आपण आमच्या उमेदवारालाच आपण आशीर्वाद द्याल हा माझा विश्वास आहे। कारण आज 3-3 पिढ्या जर या झोपडपट्टीमध्ये राहत असेल तर कोणालाच घुसणावं नाही, आमच्यासारख्या राज्यकर्त्यांनाही ते घुसणावं नाही। आणि म्हणून मी आपल्याला शब्द देतो या निमित्तानं की निवडणूक झाल्यावर महिनाभरामध्ये त्या ठिकाणी वर्षाताई पाठपुरावा करतील, काटकर साहेब आपण करा, चित्राताई तर आहेतच आहे, आम्ही त्या ठिकाणी बैठक घेऊ आणि आपला पुनर्विकासाचा प्रश्न 100% मार्गी लावू हा विश्वास तुम्हाला मी या ठिकाणी देतो। माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की गिव्ह अँड टेक करू, आपण आम्हाला आशीर्वाद द्या, आम्ही तुमचं काम करतो। 5 वर्षातनं एकदाच मत मागायला त्या ठिकाणी कोण येतं आणि म्हणून आपण मतदान रूपी आशीर्वाद आमच्या उमेदवारांना द्या। ताबडतोब तुमच्या विकासासाठी जातीनं मी लक्ष घालीन हे सांगण्यासाठी आज या ठिकाणी आलोय। तुमच्या मनात काही शंका कुशंका असतील त्याही विचारा, परंतु जिथे आमची भावनाच प्रामाणिक आहे तिथे शंका घ्यायचं काहीच कारण नाही। येणाऱ्या काळात आपण तुमचा पुनर्विकास नक्की करू आणि वरिष्ठ पातळीवर बैठक झाल्यावर काही अडचणी असतील तर त्या अडचणी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आपण त्या ठिकाणी सोडवणार आहोत। आणि म्हणून आपले सगळेजण आपण आशीर्वाद आमच्या उमेदवारांना द्या। तुमच्या जिजामाता नगरचा पुनर्विकास करण्याचा आमचा शब्द राहील हे मी अत्यंत नम्रतापूर्वक या ठिकाणी सांगतो आणि तशा पद्धतीचा आपण आशीर्वाद द्याल। कमळ या निशाणी समोरील बटन दाबून वर्षा गणेश शिंदे यांना आपण नगरसेविका करा। महापालिकेशी संबंधित विषय असतील, मुख्यमंत्र्यांकडे संपर्क करणं असेल, चित्रताईकडे, माझ्याकडे,
आपला एक दूत म्हणून ती काम करेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की जय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.